भिवंडी तालुका में भारतीय जनता पार्टी ने विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया, जिसमें रविवार को एक विशेष आयोजन के रूप में बैलगाड़ी की दौड़ का आयोजन किया गया था। इस आयोजन में पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने अपनी उपस्थिति से कार्यक्रम को बढ़ाया और इसका मार्गदर्शन भी किया। भिवंडी तालुका भारतीय जनता पार्टी ने 1 से 12 मार्च तक विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया, जिसमें रविवार को इटाडे में बैलगाड़ी की दौड़ आयोजित की गई। पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल की उपस्थिति में आयोजित इस प्रतियोगिता में 250 से अधिक बैलगाड़ियां शामिल हुई और कई आकर्षक पुरस्कार भी इस वक्त दिए गए। कपिल पाटिल ने स्वयं बैलगाड़ी के जुलूस का प्रदर्शन किया और विजेताओं की घोषणा की। उन्होंने आयोजन की सराहना करते हुए कहा कि यह कार्यक्रम पिछले वर्ष से और भी भव्य दिव्य बना है। भाजपा ने इस इवेंट के माध्यम से युवाओं को समुदाय के सर्वोत्तम हित में काम करने के लिए प्रोत्साहित किया। भारतीय जनता पार्टी, देवेश पाटील, जगन पाटील यांचे सर्व सहकारी यांनी आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। हे बघितल्यानंतर उत्स्फूर्तपणाने प्रत्येकाच्या तोंडून अशाच प्रकारचे शब्द येतात की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि इतकी बक्षिसांची रेलचेल कुठे नाही। 7 बाईक आणि एक 4 व्हीलर, 10 फ्रीज आणि अशा अनेक बक्षिसांची रेलचेल या स्पर्धांच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लोकांना मिळणार आहे। अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून जे राबवले गेले त्यामध्ये समाजाच्या हिताचं काम कसं करता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुणांना आपल्याला प्रोत्साहन कसा देता येईल हा दृष्टिकोन ठेवून सहकार्याने केलं। त्याबद्दल या सहकार्यांना मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने जगन पाटील मागच्या वर्षी या ठिकाणी ह्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं होतं, पण मागच्या वर्षीपेक्षा आताचं आयोजन हे अजून उत्कृष्ट आहे। माहिती घेतली जवळजवळ 250 बैलगाड्या इकडे आलेल्या आहेत आणि 250 बैलगाड्या जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी जगन पाटील यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती जबाबदारी पूर्णपणाने कशी निभवायची याचं उत्तम उदाहरण या स्पर्धा आहेत। भविष्यामध्येही अशाच प्रकारच्या समाजोपयोगी कार्यांमध्ये त्यांचा हातभार असेल, पुढाकार असेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनाही देतो आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांनाही धन्यवाद देतो।